गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एका शिक्षकानंच आपल्या विद्यालयातील 10वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर अश्लील चाळे करण्याची घटना समोर आली आहे। 10व्या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी एनसीसीचा सुद्धा शिक्षण घेत होती। दिनांक 19 जानेवारीला एनसीसी क्लास संपल्यावर पीडित विद्यार्थिनीला शिक्षकांनी सायंकाळी 5:30 वाजता एनसीसीच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि बोलावून तिला एक फाईल काढण्याकरता सांगितलं आणि त्यावेळी विद्यार्थिनीवर वाईट चाळे करण्यास सुरुवात केली आणि धमकावून बोलले की तू आपल्या घरी कुणाला सांगू नको। त्यावर पीडित मुलीला समजून आल्यावर तिने सर्व घटना आपल्या घरी जाऊन सांगितली। ही घटना माहिती होताच पीडित विद्यार्थिनीने सोबत पोलीस स्टेशन गाठून नराधम शिक्षकाच्या विरोधात FIR करण्यात आली आहे। या शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली आहे। त्या ठिकाणी त्या विद्यार्थिनीवर एका नराधम शिक्षकाने हे जे असे कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या शिक्षकावर तेथील संचालक मंडळाने योग्य ती कारवाई करावी आणि पोलिसांनी सुद्धा विनंती आम्ही केलेली आहोत की त्यांच्यावर मकोकाचं प्रकरण लावून त्याला त्वरित निलंबित करण्यात यावे, त्याला सस्पेंड करण्यात यावे अशी आमच्या सर्व नागरिकांची तिरोडा तालुक्याची मागणी आहे, ही जी आमची विनंती आहे। त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलं आणि शाळेच्या हेडमास्टरला आम्ही सांगितलं की हे जे प्रकरण आहेत हे निरंतर होऊन राहिले, पण कोणीही पॅरेंट आणि कोणीही मुलगी हिंमत करत नव्हती आजपर्यंत की माझ्यासोबत असा घडलेला आहे, त्याच्यामुळे हे प्रकरण दबत होते। पण ती मुलीने एक हिंमत केली आणि त्याच्यामुळे हा प्रकरण उघडकीस आला। त्याला त्वरित म्हणजे निलंबित करण्यात यावा आमची माग होती आणि मॅनेजमेंटवर तुम्ही या दबाव टाकून त्याला त्वरित निष्कासित करावं ही आमची माग होती, म्हणून त्याला आम्ही पत्र दिलं आणि तसेच पोलीस स्टेशनला येऊन आम्ही एक निवेदन तिथं पण आम्ही त्यांना PIला एक विनंती केली की तो एक गुन्हेगार आहे, त्याच्यावर 5 गुन्हा लागलेला आहे। तर आमची एक विनंती आहे की त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न इलाज करता त्याला कुठं बी जो लागला असेल त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन आपला इलाज करावा आणि हे तुमची जबाबदारी आहे की त्याला तिथून हलवून त्याला शासकीय रुग्णालयात घेऊन जावं आणि त्याचा इलाज करावं अशी आमची मागणी होती। तर त्यांनी आम्हाला दिलं, 3 दिवसाची वेळ दिली। त्या 3 दिवसात म्हटलं की 3 दिवसात डॉक्टरनी आम्हाला काही निर्णय दिला नाही, तर आम्ही त्याला तिथून उचलून शासकीय रुग्णालयात घेऊन जाऊ।